चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्र, आपण नेहमी ऐकतो, दररोज आपल्या कानावर पडतं की दररोज मेडिटेशन थोडा वेळ तरी केलं पाहिजे. एक 10 मिनिटाचं का असेना हे ध्यान केलं पाहिजे. त्याचे जे फायदे असतात ते खूप चांगले चांगले फायदे आहेत. परंतु बऱ्याच लोकांना त्या ध्यानामध्ये जाणं जमत नाही किंवा काही दिवस प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे मेडिटेशन ज्यांना जमत नसेल किंवा ज्यांना करायला ते आवडत नसेल किंवा जे करू शकत नाहीत त्यांच्याकरता इतर प्रभावी उपाय कोणते आहेत, इतर प्रभावी आणि सोपे मार्ग कोणते आहेत ते आपण आज पाहू. मेडिटेशन जमत नसेल तर निराश होऊ नका. हे जे मार्ग आपण सांगतोय हे मार्ग तुम्ही पाळलात तर मेडिटेशनचे जे होणारे फायदे आहेत ते जवळजवळ सगळे फायदे तुम्हाला याच्यातून मिळू शकतात. आता आपण आधी पाहूया की थोडक्यात मेडिटेशनचे कोणते फायदे असतात, काय पर्पज असतो, काय उद्देश असतो, का सांगतात आपल्याला की मेडिटेशन दररोज थोडा वेळ तरी करा. याच्यामध्ये कसं असतं की मेडिटेशनमुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तुमच्या ब्रेनसाठी, मेंदूसाठी. मेंदूला स्थिरता येण्याकरता, एक तुम्ही स्टेबल माइंड तुमचं बनण्याकरता ते अत्यंत आवश्यक असतं. याच्यामुळे काय होईल की नको ते विचारांची जी घालमेल असते तुमच्या मनामध्ये, आणि जसं एखादी झाडाची फांदी सतत खालीवर हालत असते हवाने, तशी जर तुमच्या मनाची अवस्था होत असेल, विचारांची अवस्था होत असेल आणि इथे एक विचार, थोडा वेळ एक विचार, पुन्हा एक विचार, अशानं काहीच आयुष्यामध्ये साध्य होणार नसतं. तर ती स्थिरता आणण्याचा मेडिटेशन हे आपल्याला मदत करत असतं. कालचाच विचार करत बसण्यापेक्षा, परवाचा भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा किंवा भविष्यकाळाची काळजी करण्यापेक्षा मेडिटेशन हे आत्ता सध्या वर्तमानात जगायला शिकवतं. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. तसंच याच्यामुळं काय होतं, तुम्ही आत्ता म्हणजे पॉवर ऑफ नाऊ ज्याला म्हणतो आपण, आत्ता जर तुम्ही जगू लागलात, आत्ताच्या ह्या क्षणाला, आत्ताच्या ह्या वेळेला जर तुम्ही तुमचं आयुष्य पाहू लागलात, त्यामुळं काय होतं, तुम्हाला क्लॅरिटी ऑफ माइंड येते. तुमच्याकडे सुस्पष्टता येते. तुम्हाला आयुष्य काय आहे, काय केलं पाहिजे, मी काय करतोय, नेमकं चूक काय करतोय, बरोबर काय करतोय, याची क्लॅरिटी येईल. काय करायला पाहिजे त्याच्यातून हे सुद्धा दिसेल तुम्हाला. हा दुसरा फायदा. तिसरा काय असतो की जेव्हा क्लॅरिटी तुमच्याकडे येते त्यावेळेला तुम्हाला समाधान वाटायला लागतं, मनाला अर्थपूर्ण आयुष्य वाटायला लागतं. आता माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी अर्थ आलाय, मी महत्वाची कामं आहेत तेच अगोदर करतोय, मी जे करायला पाहिजे तेच करतोय, करू नये ते मी आता करत नाही. आणि हे जेव्हा येतं तेव्हा काय होतं, जेव्हा आपल्याला कळायला लागतंय तेव्हा कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपल्या मनाची चांगली वाढत असते, फोकस करण्याची पॉवर असते ती वाढत असते. आणि हे वाढणं हा किंवा वाढवणं हा मेडिटेशनचा सगळ्यात चांगला महत्वाचा फायदा आहे. हे होत असतं. आणि जेव्हा तुम्हाला ही सगळी कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढते, तुमचं समाधान वाढतं, तेव्हा आपोआप तुमचा ताण तणाव डोक्यावरचा कमी होत असतो. म्हणजे स्ट्रेस कमी करणं हे सुद्धा मेडिटेशनचा फायदा आहे. ताण तणाव हाताळणं चांगल्या प्रकारे हे मेडिटेशनमुळे जमू शकतं. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जे बेनिफिट्स असतात, जे आपण मेडिटेशन करताना श्वासाकडे लक्ष देतो, श्वास आतमध्ये घ्यायचा, थोडा थांबवायचा, पुन्हा सोडायचा, ही प्रक्रिया असेल, किंवा फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं असेल, आत चाललाय बाहेर येऊ लागलाय, आत चाललाय बाहेर येऊ लागलाय, याच्याकडे लक्ष द्यायचं असेल तर त्यामुळं रेस्पिरेशन किंवा श्वसन संस्था सुद्धा चांगल्या प्रकारे बनत असते. आणि जर फुफ्फुसांची तुमच्या रोगप्रतिकारशक्ती चांगली बनली तर ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे वाढत असतं. आणि हे राहिलं की तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून मग तुम्हाला कुठलेही आजार तुमच्या मागे लागत नाही. म्हणून मेडिटेशनचं हे महत्व आहे. परंतु आपला मुद्दा कुठं आहे की जर मेडिटेशन जमत नसेल किंवा करू वाटत नसेल, त्यात इंटरेस्ट येत नसेल, तर बाकीचे कोणते मार्ग आहेत हे आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिला महत्वाचा जो मार्ग आहे तो मार्ग कोणता आहे पहा, की तुम्हाला अशा प्रकारची मनस्थिती आणण्याकरता परिस्थिती कशी आणली पाहिजे, तुम्ही कशी बनवली पाहिजे. तर काय करायचं की सुरुवात सगळ्यात वेळेला पहिल्यांदा रडगाणं गायचं बंद करायचं. जे आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, चांगल्या प्लस गोष्टी आहेत, त्याच्याविषयी विचार करायचा आणि त्यांचे आभार मानायचे. सकाळी झोपेतून उठल्यापासून आजचा हा दिवस मला पाहायला मिळतोय त्याचे आभार, या ब्रह्मांडाचे आभार, या युनिव्हर्सचे आभार, जे नातेवाईक आपले आहेत, आपल्याला जे मिळालेले आहेत त्यांचे आभार, जी आपल्याभोवती परिस्थिती आहे, जे आपल्याभोवती सोसायटी आहे, लोक आहेत त्यांचे आभार, त्या गावाचे आभार, या देशाचे आभार, ज्याचे जमतील त्याचे आभार. कारण सगळेजण तुमच्याशी अनुकूल वागत आहेत म्हणून तुम्ही जिवंत आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यातला कुठलाही घटक तुमच्या विरोधात जाऊ द्या, प्रतिकूल जाऊ द्या, तर तुमचं जगणं चांगल्या प्रकारे राहणार नाही. म्हणून आभार मानण्याची की जेव्हा त्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो, ही सवय जर तुम्ही तुमच्यामध्ये आणली
तर त्याच्यामुळं मेडिटेशनचा चांगल्यात चांगला फायदा मिळायला सुरू होतो. तसंच दुसरं काय केलं पाहिजे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचंय हे थोडं विचार करून पेन कागद घ्या. काय म्हणतो आपण, यूज युअर ऑल सेन्सेस. जे आपली पंचेंद्रिय आहेत ते सगळ्यात जास्तीत जास्त कशी वापरता येतील त्याचा प्रयत्न करा. म्हणून पेन घ्या हातामध्ये, कागद घ्या आणि त्याच्यावर लिहा मला काय करायचं आहे, मी काय करणं आवश्यक आहे, माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, त्याच्यातल्या टॉप प्रायोरिटीज काढा 2-3 निवडून. त्या आज मला ह्या करायच्या आहेत, या वेळेमध्ये हे करणार आहे, त्यानंतर मी यावेळेला काय होईल. तुम्ही हे ठरवत असताना तुम्ही एकदा त्या एकदम पूर्ण त्या विचारामध्ये जाता, 100% त्याच्यात जाता, ज्याला म्हणतो आपण फ्लो स्टेट. आणि ही जेव्हा फ्लो स्टेट मध्ये तुमचं माइंड जाईल त्यावेळेला तुमचं हार्मोन्सचं पण सगळं संतुलन व्हायला खूप मदत होत असते. आणि त्यामुळं माइंडला सुद्धा हे सगळे हार्मोन्स जर चांगल्या प्रकारचे 4ही हार्मोन्स जर चांगले मिळाले तर माइंडचं जे मानसिकता आहे ही मानसिकता खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक, पॉझिटिव्ह, विधायक दृष्टी तुमची बनायला सुरुवात होते. आणि त्यामुळं मेडिटेशनचे हे पण चांगल्या प्रकारे फायदे मिळू शकतात. तसंच तुमचं जे सकाळी उठल्यानंतरचं तुम्ही जे जर्नल म्हणत असतो आपण किंवा डायरी जी लिहायची असते, डायरीपेक्षा जर्नल थोडंसं वेगळं असतं, पण जे काही तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे 3 ह्याचा तुम्ही समावेश केला पाहिजे की मी काय काय केलं त्याच्यापेक्षा मी आणखी हे चांगलं करू शकलो असतो का, एक गोष्ट. दुसरी, मी काय चुकीचं केलं की ते मी नसतं केलं तर आणखी खूप चांगलं झालं असतं. आणि आता सध्या मी ह्या मागचा अनुभव डोक्यात घेऊन माझ्या पाठीशी ठेवून मी आज चांगल्यात चांगलं काय करू शकतो, चुका करायचं कसं टाळू शकतो, या 3 गोष्टी जर तुम्ही लिहिल्या तर याला म्हणतो आपण जर्नल रायटिंग. हे जे जर्नल असतं याच्यामुळं काय होतं, तुमच्या माइंडची आणखी क्लॅरिटी यायला लागते आणि बाकीचे जे फायदे ध्यानामुळे किंवा मेडिटेशनमुळे होत असतात याच्यामुळे ते चांगल्या प्रकारचे फायदे व्हायला लागतात. आणि आपण मगाशी सांगितलं हे करत असताना तुमच्या प्रायोरिटीज, प्राधान्यानं कुठल्या करायच्या गोष्टी त्या ठरलं पाहिजे आणि एक एक गोष्टी त्याच्या हाताशी घेऊन त्या पूर्ण केल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पूर्ण कराल तुम्हाला जिंकल्यासारखं वाटेल, अभिमान वाटेल की मी ही गोष्ट पूर्ण केली. आणि याच्यामुळं काय होईल, तुमचा हॅपीनेस लेवल जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुम्हाला आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढेल. आणि जिथं आत्मविश्वास वाढत असतो ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. इच्छाशक्ती वाढत असते आणि विल पॉवर इज द स्ट्रॉंगेस्ट पॉवर आपण म्हणतो, म्हणजे ते मिळायला तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल. तसंच मेडिटेशन जरी करत नसाल, जेव्हा कुठं बसलेले असाल 1 तासानं 2 तासानं जेव्हा तुम्हाला लक्षात येईल थोडं खोल श्वास घ्या आणि सोडा. खोल श्वास एक 10 वेळेला तरी खोल श्वास घ्यायचा आणि सोडायचा, खोल श्वास घ्यायचा आणि सोडायचा असं करा. किंवा जर तुम्हाला टेक्निक जमत असेल 4, 7, 8 म्हणजे श्वास घ्यायचा 4 सेकंद, तो मध्ये धरून ठेवायचा किती 7 सेकंद आणि सोडायचा तो 8 सेकंद. 4, 7, 8 असं जर केलं तर काय होतं की 4 आणि 7 11 8 19 म्हणजे 19-20 सेकंद लागतात त्याला. तुम्ही 15 सेकंदामध्ये जरी केलात तर काय होईल, एका मिनिटाला 3 ते 4 वेळेला फक्त तुमचं रेस्पिरेशन चालेल. आणि श्वासाचा वेग कमी करणं हे पण आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. जेव्हा हा वेग कमी होतो त्यावेळेला आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीचं आयुष्य वाढत असतं. आयुष्य म्हणजे काय म्हणतो, फक्त एका श्वासाचा फरक असतो म्हणतो. श्वासाचं अंतर असतं जन्म आणि किंवा जगणं आणि मरणं ह्याच्यामध्ये. म्हणून या श्वासाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानं सुद्धा मेडिटेशनचे फायदे सगळ्यात चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आणि जे बाकीचे फायदे असतात हे सकाळी सकाळी उठल्यानंतर जर केले ह्या गोष्टी तर काय म्हणतो आपण, बाकीचे बेनिफिट्स, मॉर्निंग हॅबिट्स जे असतात सकाळी उठल्याच्याला पण आपण गोल्डन आवर म्हणत असतो. तर या आवर्समध्ये जर केलं तर तुमचा पूर्ण दिवस एकदम चांगल्या प्रकारे जायला मदत होत असते. चांगल्या प्रकारे हा जर तुमचा दिवस चालला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकदम आनंदी, प्रसन्न, फ्रेश, समाधानी वाटायला लागेल. आणि ही फिलिंग तुमच्या मनात येणं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा उद्देश आहे. आणि हे फिलिंग जेव्हा मनामध्ये तुमच्या पूर्ण येते तेव्हा हार्मोन्सचं संतुलन तर होतच होतं आणि त्याच्यासोबत मग हे मेडिटेशनचे मिळणारे जे सगळे फायदे असतात ते सगळे फायदे तुम्हाला मिळतात. तुमचा ताणतणाव कमी होईल, तुमची क्लॅरिटी चांगल्या प्रकारे वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल, शांतता, तुम्हाला पीस, समाधान वाटेल आणि तुमचा माइंड हा पॉझिटिव्ह माइंड बनेल. सकारात्मक विधायक दृष्टीनं तुम्ही काम कराल आणि तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत, सवयी आहेत, त्या चांगल्या दिशेनं चालल्या की मग तुम्हाला सगळेच फायदे चांगल्या प्रकारे मिळतील. तर हे सगळे फायदे आपण मिळवूया. ज्यांना मेडिटेशन जमत नसेल त्यांनी या ज्या 5-6 सवयी आहेत किंवा ह्या 5-6 जे आपण सांगितले छोटे छोटे
या जर गोष्टी केल्या तर मेडिटेशनचे पूर्ण फायदे त्यांना मिळायला मदत होते. म्हणून मेडिटेशन जमत नसेल, करायची इच्छा होत नसेल किंवा त्यात इंटरेस्ट येत नसेल तर नाराज होऊ नका. या 5-6 गोष्टी करा आणि मेडिटेशनचे सगळे फायदे मिळवा. तर हे सगळे नियम पाळूया, मेडिटेशनचे फायदे मिळवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चुकून जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.